बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत एक नवी अपडेट समोर आली असून ज्यावेळी देशमुखांना मारहाण केली जात होती त्यावेळी संतोष देशमुख मारेकऱ्यांकडे विनवणी करत होते, शेवटची इच्छा व्यक्त करत होते। संतोष देशमुख यांनी मारेकऱ्यांकडे काय विनवणी केली होती याबाबतचा खुलासा संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखने केला आहे। माझ्या बाबांना बेदम मारहाण करण्यात आली, ते माझे हातपाय तोडा पण गाव आणि मुलांसाठी मला जगू द्या अशी विनवणी करत होते, पण मारेकऱ्यांनी कसलीही दयामया दाखवली नाही, ते निर्दयीपणे मारहाण करत राहिले अशी भावनिक प्रतिक्रिया वैभवीने दिली आहे। त्याचबरोबर हत्येचा एक दिवस आधी संतोष देशमुख यांनी माझे काही बरे वाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे असं आपल्या मुलीला सांगितलं असल्याचं देखील जबाबात समोर आलं आहे। अपहरणाच्या आदल्या दिवशी संतोष देशमुखांना विष्णू चाटेचा धमकावणारा फोन आला होता। तो फोनवरून म्हणत होता, तू वाल्मिकांना आणि आमच्याशी पंगा घेतला आहे, तुला जिवंत सोडणार नाही असे देखील वैभवी देशमुख यांनी सांगितले आहे।